त्र्यंबकेश्वर मंदिर दर्शन काळाबाजार प्रकरणामध्ये 5 आरोपींचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळलाय। नाशिक न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय। व्हीआयपी दर्शनासाठी पैसे उकळल्याचा आरोप। लग्नाच्या कारणावरून एका आरोपीला 3 दिवसांची सवलत। विजेच्या धक्क्याने समर शेख या 6 वर्षीय मुलाचा मृत्यू। ठाण्यामधल्या वागळे इस्टेट इंदिरानगर भागामधली घटना। मुलगा लोखंडी अँगलवर वाळत टाकलेली गोधडी काढण्यासाठी गेलेला असताना विजेचा धक्का बसला। मुंबई विद्यापीठाची ऑनलाईन प्रवेश नोंदणी आजपासून। पदवीच्या प्रथम वर्षाला प्रवेश घेण्यासाठी प्रवेशपूर्व ऑनलाईन नाव नोंदणीचं वेळापत्रक विद्यापीठाकडून जाहीर। मुंबईतल्या मालाडच्या अक्सा चौपाटी इथे जीवरक्षकानं बुडणाऱ्या एका तरुणाला वाचवलं। मित्राबरोबर पाण्यामध्ये पोहायला गेल्यावर पाण्याचा अंदाज न आल्यामुळे तरुण बुडायला लागला। मात्र जीवरक्षक कॅप्टन नथुराम सूर्यवंशींनी तरुणाला वाचवलं। कामाठीपुरा पुनर्विकास प्रकल्पासाठी म्हाडानं विकासकाला स्वीकृती पत्र दिलं। साधारणतः दिवाळीच्या दरम्यान पुनर्विकासाच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात होणार। 60 ते 65 मजली टोलेजंग इमारती उभ्या राहणार।